नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशा प्रकारे आपला YCMची आपली हॉल तिकीट डाउनलोड करू शकता त्याच्याबद्दल. त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला या लिंकवरती, हे लिंक मी आपल्याला इथं डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. या लिंकवरती आल्यानंतर आपल्याला इथं या एक्झाम इव्हेंटमध्ये आपला जो आत्ताचा एक्झाम इव्हेंट असेल तो आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे. आपल्याला इथं खूप सारे ऑप्शन दिले आहेत, जसे की आता आपल्याला डिसेंबर 2025 किंवा जानेवारी 2026, तसेच आपल्याला इथं सप्टेंबर 25, ऑगस्ट 2025, मे जून 2025 याप्रमाणे इथं ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला इथं ज्या वेळेसची आपल्याला इथं हॉल तिकीट पाहिजे असेल तो ऑप्शन आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे. आणि त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला एकतर हा PRN नंबर किंवा आपल्याला इथं आपला युजर नेम द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं हा कॅप्चा इथं फिल करायचा आहे. कॅप्चा फिल केल्यानंतर आपल्याला इथं या सर्चवरती क्लिक करायचं आहे. आणि मग इथं थोडासा लोडिंग घेऊन याप्रमाणे इथं आपली हॉल तिकीट येऊन जाणार. इथं आपला PRN नंबर येऊन जाणार आणि इथं आपलं नाव येऊन जाणार. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं आपल्या या कोर्सचा पण नाव येऊन जाणार. आणि इथं या डाउनलोडमध्ये इथं आपल्याला हा डाउनलोडचा ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला इथं या डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे इथं हे आपली हॉल तिकीट येऊन जाणार. आणि इथं खाली आपण हा बघू शकता आपल्याला इथं प्रिंटचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपण या प्रिंटवरती क्लिक करून एकतर आपण या हॉल तिकीटची प्रिंट काढू शकता किंवा इथूनच आपण आपल्या या हॉल तिकीटला आपल्या मोबाईल, लॅपटॉप किंवा PC मध्ये पण याला सेव्ह करून ठेवू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे इथं आपण आपल्या YCM म्हणजेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी इथचे आपण हॉल तिकीट डाउनलोड करू शकता किंवा त्याला आपण सेव्ह करू शकता. तर मित्रांनो, आमच्या या व्हिडिओला लाईक आणि अशाच प्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.